तेव्हा मात्र तो आपल्या पत्नीला सांगत असे की तू मोठ्या घरची श्रीमंत आहे, मुलगी आहेस आणि तू माझ्याबरोबर पळून आली, मी मात्र भिकारी आहे. परंतु हा अपमान त्यांना सहन होणार नाही. आणि आपण स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी धम्म परिषदेच्या निमित्ताने या ठिकाणी जे उपासक उपासिका या धम्म परिषदेच्या निमंत्रणानुसार या ठिकाणी उपस्थित झालेला आहात, तेव्हा या सर्व धम्म परिषदेच्या संघाने आपलं सर्वांचे या ठिकाणी स्वागत आहे. आपण आलात, या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करून या ठिकाणी पवित्र असं भिक्खू संघामध्ये श्रेष्ठ आणि ज्येष्ठ असलेले पूज्य प्राध्यापक डॉक्टर भिक्षू खेमधम्मो महाथेरो मळावा, त्यानंतर पूज्य डॉक्टर भिक्खू एस.आर. इंदवंस महाथेरो जी, त्याच्यानंतर हे संस्थापक संचालक प्रमुख. या ठिकाणी आपण पाहतो की या ठिकाणी विशेष असे हे कार्यक्रम लोकांच्यासाठी घर बसल्या तो पाहता यावा, त्यांना या धर्माचा लाभ व्हावा. जरी आपल्याला घरातून कुठे बाहेर जाता येत नसेल, परंतु घर बसल्या चॅनलवर आपण बघून अशा प्रकारे ही धम्मदेशना ही एकाच प्रकारची नाही तर अनेक प्रकारच्या अशा धम्म परिषदा या ठिकाणी ऑनलाईन वर होतात. याचा एवढाच उद्देश आहे की जे कधी विहारात जात नाहीत, परंतु यदा कदाचित मोबाईल सर्वांच्या हातामध्ये असल्यामुळे आपण ह्या चॅनलला उघडल्याच्या नंतर अनेक प्रकारच्या धम्मदेशना या चॅनल मध्ये दिले जातात. महान भिक्षू असतात, त्यांच्या धम्मदेशना असतात, मराठीमध्ये धम्मदेशना असतात, हिंदीमध्ये धम्मदेशना असतात. या धम्मदेशनेचा सर्वांना लाभ व्हावा आणि सर्वांना बौद्ध धर्माची जाणकारी व्हावी आणि जाणकारी होऊन त्यांच्या जीवनाचं सोनं व्हावं, यासाठी या धम्म परिषदा वारंवार आपल्याला भरवल्या जातात. धम्मदेशना आपल्याला ऐकवल्या जातात. जे धम्मदेशनेला येऊ शकत नाही त्यांना सुद्धा अशा प्रकारे आपल्या घरामध्ये जंगलामध्ये काम करताना जिथं कुठे आपल्याला वेळ मिळेल त्या वेळेमध्ये आपल्याला हे चॅनल खोलल्याच्या नंतर जी काही आपल्याला अनेक प्रकारचे एक सरस असे धम्मदेश आपल्याला ऐकायला मिळते. यासाठी पूज्य डॉक्टर भिक्खू एस.आर. इंदवंस जी महाथेरो यांनी अशा प्रकारच्या धम्मदेशना ऑनलाईन वर अनेक प्रकारच्या भिक्षूंना निमंत्रित करून या ठिकाणी त्यांच्या धम्मदेशना आयोजित करून त्या YouTube चॅनलवर
ते प्रसारण करतात, ही फार मोठी जमेची बाब आहे. या ठिकाणी पूजनीय पवित्र भिक्खू संघ, या भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करून मी पुढचा हा कार्यक्रमाला धमदेशनाला सुरुवात करणार आहे. आपण पाहतो की अशा प्रकारे बोधिसत्व दूषित लोकांमध्ये असताना त्या ठिकाणी त्यांची सर्व काही गती, की त्यांचा जन्म कुठे होईल, त्यांची आई कोण असेल, त्यांचे वडील कोण असतील, ते कुळ कोणतं असेल, हे सर्व दूषित लोकांमध्ये त्यांचं ठरलेलं असतं. अशाच प्रकारे बोधिसत्व असताना त्यांचा शेवटचा जन्म घेण्यासाठी ते महामाया यांच्या स्वप्नामध्ये येतात आणि विचारतात की मला शेवटचा जन्म घ्यायचा आहे, तर या शेवटचा जन्म देण्यासाठी आपण मात्र माझी माता होणार का, असं विचारले. त्यानंतर महामाया हो म्हणून त्यांना उत्तर देतात. तेव्हा ते मात्र सफेद हत्तीवर बसत कमळाचे फुल हातामध्ये घेऊन आपल्या आईला 3 वेळा चक्कर मारतात आणि अशा प्रकारे चक्कर मारल्याच्या नंतर, प्रदक्षिणा घातल्याच्या नंतर ते आपल्या आईच्या उजव्या कुशीतून प्रवेश करतात. 10 महिने पोटात राहिल्याच्या नंतर जेव्हा त्यांचा जन्म होतो आणि जन्म झाल्याच्या नंतर ते मात्र अशा प्रकारे जन्म झाल्याच्या नंतर जसे आपले बाळ आडवे पडतात किंवा जमिनीवर पडतात, त्याप्रमाणे बोधिसत्वाचा जन्म होत नाही. त्यांचा जसे जन्म होतो तसे मात्र ते उभे राहतात आणि ते लगेच 7 पाऊल पुढे चालतात. आपण कधी एखाद्या वेळेला बुद्धगयाला जर गेले असेल तर त्यांचे जे पाऊल आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी अजय खुणा करून ठेवलेले आहे की अशा प्रकारे तिथे चालतात. त्यांचा जन्म लुंबिनी मनामध्ये झाला आणि लुंबिनी मनामध्ये झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी जेव्हा हे महापुरुष जन्माला येतात तेव्हा मात्र सर्व जगाचं कल्याण होणार असतं. अनेक प्रकारचा पाऊस पडतो, धनधान्य भरपूर पिकतं, अनेक लोकांचे रोगराई दूर होतात. असे महापुरुष जन्माला आल्याच्या नंतर ती घटना सुद्धा त्यावेळेला घडली आणि देवता सुद्धा मात्र अशा प्रकारे त्यांचं स्वागत करतात आणि त्यांचा लुंबिनीमध्ये जन्म होतो. जन्म झाल्याच्या नंतर बाळ लहानपणी सिद्धोधन राजाच्या राजनगरीमध्ये वाढत राहतं आणि जसजसं ते वाढत होतं त्याप्रमाणे अनेक प्रकारचे त्यांची सोबती त्यांच्याबरोबर मोठे झाल्याच्या नंतर शिकारीला जात असत. शिकारायला गेल्याच्या नंतर बाकीचे मात्र राजपुरुष राजपुत्र बाणाने अनेक प्रकारच्या पशुपक्ष्यांना बाण मारून त्यांना घायल करत असत. परंतु मात्र बोधिसत्व हा मात्र एकाच्या बाजूला बसून आपल्या ध्यानास्थ राहत असे, परंतु तो कोणत्याही प्राण्याचा वध करत नसे आणि तो जरी बाण आपला चालवायचा आणि त्याची जर आपल्याला प्रॅक्टिस करायची तर तो एका झाडाला एकदा कागदाचं किंवा अशा प्रकारे कपड्याचं गोल करून त्याच्यावर तो बाण शिकायचा, मारायचा, प्रॅक्टिस करायचा. परंतु कोण्या प्राण्यावर मात्र तो बाण सोडून त्याचा वध करण्याचा तो प्रयत्न करत नव्हता. असं करता करता एक दिवस मात्र देवदत्ताने त्या राजहंसाला बाण मारला. बाण मारल्याच्या नंतर तो तडफडत त्या बोधिसत्वाच्या म्हणजे सिद्धार्थाच्या बाजूला येऊन पडला. बोधिसत्व खूप अरे याला कोणी बाण मारला. तिथे जवळ गेले आणि त्या राजहंसाला घेऊन त्या ठिकाणी जवळ आलं, त्याचा बाण काढला, त्याला मलमपट्टी केली आणि त्याला आपल्या शरीराला ऊब देण्यासाठी आपल्या शरीराशी दाबून धरलं.
इतक्यात देवदत्त मात्र त्या ठिकाणी येतो आणि देवदत्त विचारतो की या ठिकाणी माझ्या पक्षाला बाण मारला तो इकडे आले का, राजवंश इकडे पडला का? तेव्हा बोधिसत्व मात्र त्या ठिकाणी पडलेला आहे आणि तो मी माझ्या जवळ आहे. तो मला पक्षी मला दे. बोधिसत्व म्हणतो की अशा प्रकारे मी तुला ते देत नाही. सिद्धार्थ म्हणतो असं म्हटलं. त्यानंतर त्यांच्या आपसामध्ये बरंच मी तू होते की जो पक्षाला मारतो तो मात्र त्याचा होऊ शकत नाही, परंतु जो मात्र त्याचा सांभाळ करतो त्याला जीवदान देतो तोच त्याचा खरा असतो. म्हणून तो मात्र मारणारा आहे का तुला होऊ शकत नाही. तेव्हा हा पक्षी माझा आहे कारण मी याचं संरक्षण केलेलं आहे. असं होता होता ते राजाकडे प्रकरण जात. खूप वादविवाद होतो आणि राजाने सुद्धा हा पक्षी सिद्धार्थातच आहे असं मात्र झाल्याच्या नंतर देवदत्त तेव्हापासून त्याचा दुश्मन बनतो. दुश्मन बनल्याच्या नंतर अनेक प्रकारचे बुद्धाला मारण्याचा तो प्रयत्न करतो. सिद्धार्थ तकलीफ देण्याची कोशिश करतो. हे वैर होता 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 तो देवदत्त मरेपर्यंत मात्र बुद्धाचा शत्रू बनतो. पुढे चालू जेव्हा हे मोठे होतात, लग्न होतं आणि लग्न झाल्याच्या नंतर बुद्धाच्या पत्नीचं यशोधरा हिच्याशी लग्न होऊन जातं आणि काही कालांतराने त्यांचं लग्न झाल्याच्या नंतर त्यांना एक सुंदर बाळ राहुल जन्माला येतो. तेव्हा सिद्धार्थ विचार करतो की अशा प्रकारचं हे जे बाळ जन्माला आलं तर खऱ्या अर्थाने हे बंधन आहे. मी जर अशा बंधनात अडकून पडलो तर ज्या कामासाठी मात्र मी अशा प्रकारे या धर्तीवर आलो ते काम मात्र बाजूला राहील आणि म्हणून मला याच्यातून बाहेर पडता येणार नाही. म्हणून त्याचं नाव राहुल असं ठेवण्यात आलं. लगेच मात्र विचार केल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे मी या बंधनात अडकून राहील आणि जे काही मला जे दुःख आहे आणि दुःखातून निघण्याचा उपाय आहे हे काम माझं बाजूला राहील. त्यामुळे त्यांनी विचार केला आणि त्या रात्री त्यांनी मात्र ग्रह तयार केला. ग्रह तयार केल्याच्या नंतर त्यांचा जो साथीदार होता छन्न नावाचा सारथी होता, घोडा घेतला आणि घोडा घेतल्याच्या नंतर घोड्यावर बसले आणि निघून गेले. जाता जाता अनोमा नदीच्या काठी गेले आणि तिथे गेल्याच्या नंतर सिद्धार्थ गौतमाने छन्नाला सांगितलं की जा आता परत जा. परंतु छन्न मात्र भगवान सिद्धार्थ गौतमाची कोणतीही गोष्ट ऐकण्यासाठी तयार नव्हता. तो म्हटला नाही मी तुमच्या बरोबरच येतो. नाही हो करता करता सिद्धार्थाने मात्र त्याला तयार केलं आणि म्हटलं असं कर, हे सगळे माझ्या अंगावरचे बंजारी कपडे आहेत हे सगळे तू घेऊन जा. छन्न नावाचा जो घोडा होता, आपला कंथक नावाचा जो घोडा होता, त्या घोड्याला बाजूला घेतलं आणि हे दोघं भगवंताला पाहता 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 मागे पाहता पाहता पाठीमागे चालत राहिले. जोपर्यंत सिद्धार्थ गौतम दिसत नाही तोपर्यंत मात्र ते अशा प्रकारे पाठीमागे पाहत 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 रस्ता पाठीमागे चालत होते. हा जो घोडा आहे तो मोठ्याने किंकाळायचा आणि सिद्धार्थाकडे पाहून मोठ्याने वर पाय करायचा आणि मोठ्याने किंकाळायचा आणि आपल्या डोळ्यातून अश्रू गाळायचा. असं गाता गाता हा सुद्धा छन्न नावाचा जो सारथी होता तो सुद्धा जमिनीवर बसायचा, जमिनीवर पडायचा, गडबड्या गडबड्या जमिनीवर लोळायचा आणि म्हटलं की मी आता घरी जाऊन मी काय करणार आहे. राजधानीमध्ये गेल्याच्या नंतर मला लोक विचारतील की सिद्धार्थ कुठे आहे. घोडा अशा प्रकारचं पाठीमागे पाहायचा आणि मोठ्याने किंकाळ्या मारायचा
आणि घोडा सुद्धा डोळ्यातून गळागळा अश्रू वाळायचा. अशा प्रकारे होता होता यांनी मात्र राजधानीमध्ये प्रवेश केला. तेव्हा सगळे खिडकीतून उभे राहून ज्या राजस्त्रिया पाहत होत्या, अनेक प्रकारचे गोरगरीब लोक सुद्धा भगवंताची येण्याची वाट पाहत होते. त्यांना हा भरोसा होता की छन्ना हा मात्र सिद्धार्थ गौतमाला घरी घेऊन येणारच, याच्या लोकांना खात्री होती, कारण तो लहानपणापासून त्यांचा सारथी होता आणि छोट्या मोठ्या गोष्टी त्यांना तो सांगत होता. म्हणून बाकीच्या पब्लिकला सुद्धा असं वाटत होतं की नक्कीच मात्र छन्ना सिद्धार्थाला वापस आणण्यासाठी सक्सेस होईल, परंतु तसं काही झालं नाही. जेव्हा लोकांनी पाहिलं की घोडा तर खाली आहे, यावर मात्र जो घोड्याचा मालक आहे तो मात्र यावर नाही, तेव्हा मात्र लोक रडू लागले, हांबाडा फोडू लागले की आता मात्र सिद्धार्थ गेले. तेव्हा मात्र छन्नाला विचारल्याच्या नंतर तो मात्र म्हटला की मी निरुत्तर आहे, कारण माझे काही ऐकायला तयार नाही, ते मात्र निघून गेलेले आहे. असं म्हणल्याच्या नंतर चालता चालता ते की मला आता काहीतरी ध्यान शिकायचंय, मला तरी पुढची पायरी चढायची, तुम्हाला कुठंतरी कोण्या गुरुजवळ जावं लागेल. मग त्या ठिकाणी जवळच एक आश्रम होता अलाल कलामचा, त्या ठिकाणी गेले. त्यांना पाहून त्यांनी त्यांचा आदर सत्कार केला. हे राजपुत्र आहेत आणि आमच्या कडे तो मात्र शिक्षा शिकण्यासाठी आला, म्हणून एक राजपुत्राचं त्यांनी मोठ्या कौतुकानं स्वागत केलं. त्या ठिकाणी अलाल कलामच्या तिथे पहिलं ध्यान, दुसरं ध्यान, तिसरं ध्यान, चौथं ध्यान, पाचवं ध्यान, सहावं ध्यान, सातवं ध्यानापर्यंत शिकले. थोड्या दिवसामध्ये सिद्धार्थ गौतमाने या बोधिसत्वाने ते सगळं ज्ञान ध्यानाचं सातव्यापर्यंत अगदी आत्मसात केलं. आणि आत्मसात केल्याच्या नंतर अलाल कलाम यांना विचारलं की याच्या पुढचं ज्ञान आपल्याकडे काही आहे का. तेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्याजवळ फक्त एवढंच ज्ञान आहे, याच्या पुढे माझं ज्ञान नाहीये, कारण जे काय मी तुला सातव्या ध्यानापर्यंत जे काय ज्ञान सांगितलं, जे ध्यान साधना सांगितली, याच्या पुढचं मला माहित नाही. म्हणून सिद्धार्थ हा विचार करतो, बोधिसत्व हा विचार करतो की मी तर मात्र अशा प्रकारे दुःख आहे आणि दुःखातून मुक्त होण्याचा जो मार्ग आहे, मग मी जर आता दुःखातून मुक्त नाही झालो तर मी पुढे लोकांना काय शिकवू. आणि अलाल कलाम म्हणतात की मला इथे उभे राहा, इथंच राहा, आपण दोघं जण लोकांना शिक्षण देऊ आणि तुम्ही आमची मदत करा, ताकी आपण लोकांना जास्तीत जास्त विपश्यना शिकू. तुम्ही माझ्या साथ राहा, तुम्हाला आचार्य म्हणून बनवतो. तरी पण सिद्धार्थ म्हटले की नाही नाही, मी तर अशा प्रकारे अजून दुःखातून मुक्तच नाही झालो, तुम्ही बाकीच्या लोकांना मार्गदर्शन करून काय करू. तेव्हा मात्र त्यांची ती परवानगी घेतात आणि दुसरीकडे जातात. म्हणजे दुसरीकडे गेल्याच्या नंतर आता विपश्यनाचा अभ्यास कोण शिकवतो, तर त्या ठिकाणी ते दुसऱ्या गुरुकडे जातात, उद्धव रामपुराकडे जातात आणि त्या ठिकाणी जाऊन ते 8वं ध्यान शिकतात. 8व्या ध्यानामध्ये काही दिवसांच्या, काही महिन्याच्या आतच ते मात्र त्या ठिकाणी पारंगत होतात. आणि पारंगत होण्याच्या नंतर दुसरा अलाल कलामला विचारलं की आता आपल्याकडे काही पुढचं काही आहे का. तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही नाही, माझ्याकडे पुढचं असं काही नाहीये, जे काही ज्ञान मी तुम्हाला सांगितलं हे केवळ 8व्या ध्यानापर्यंत मी तुम्हाला सांगू शकतो, पुढचं मात्र मी तुम्हाला काही सांगू शकत नाही, कारण ते ध्यान माझ्याकडे नाही. त्यांनी सुद्धा तीच विनंती केली की आपण या ठिकाणी राहून आपण सुद्धा लोकांना विपश्यना शिकू. परंतु सिद्धार्थाने मात्र त्या ठिकाणी बोधिसत्वाने ते सुद्धा नकार दिला. आणि नकार दिल्याच्या नंतर ते पुढे गेले. आणि पुढे गेल्याच्या नंतर एका आश्रमात भृगू नावाचा जो ऋषी होता त्याच्याकडे काही दिवस राहिले. तिथून राहिल्याच्या नंतर पुढे मात्र त्याने विचार केला की आता हे सगळं ज्ञान आपल्याला जे काय आहे तात्पुरतं मिळालं आहे, खरं आहे. त्यांनी आपल्या जीवनाचा संन्यासाचा जो अभ्यास केला तो भृगू ऋषीकडे केला. पुढे चालून ते पुढे धरले आणि एका डोंगेश्वरी या पर्वतावरती आले.
या पर्वतावर आल्याच्या नंतर बाकी त्यांच्याबरोबर जे काही 5 परिव्राजक होते, 5 ब्राह्मण होते, ते आशेने आले की यांची भविष्यवाणी अशी होती की हा पुढे चालून सिद्धार्थ गौतम नावाचा सम्यक संबुद्ध होणार आहे. मग याच्याबरोबर आम्ही जर राहिलो तर आम्ही सुद्धा अशा प्रकारे अनंत होऊन जाऊ, या आशेने ते 5 परिव्राजक 5 ब्राह्मण त्यांच्या बरोबर होते. ते ब्राह्मण यांच्याकडे सेवा करता करता त्या डोंगी शिवारीवर आणि त्या डोंगी शिडीवर अभ्यास करताना बोधिसत्वाने त्या ठिकाणी अशी काही पराकाष्ठा, अशी काही खडतर तपश्चर्या केली की त्या ठिकाणी त्यांच्या पाठीला जर आपण पाठीचा काना जर पाहायला गेलो तो सगळं पाठ आणि काना बरोबर असा ऐकायचा, जशी लौकिक सुकते त्याप्रमाणे ते सुकले. रात्रीमध्ये बर्फामध्ये ते आपल्या उघड्या अंगाला त्या ठिकाणी चटके देत असत. उन्हाळ्यामध्ये फुकटामध्ये ते लोळत असत. भावना हीच होती की अंगाला कष्ट देऊन आम्ही मुक्तावस्था प्राप्त केली पाहिजे. हा त्या काळचा एक समज होता की आपल्या शरीराला कष्ट देऊन आपण मुक्तावस्था प्राप्त करू शकतो. म्हणून अशा प्रकारे बोधिसत्वाने खूप आपल्या अंगाला, आपल्या जीवाला त्रास देऊन खडतर अशी तपश्चर्या केली. आणि खडतर तपश्चर्या केल्याच्या नंतर एक दिवस पाहतात की त्यांना अशा प्रकारे कधी एका अन्नाच्या स्थितीच्यावर, कधी अर्ध्या याच्यावर, कधी 8 दिवस उपासी, कधी 15 दिवस उपासी, असं ध्यान साधना करत 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 त्यांना 6 महिने पूर्ण झाले. 6 महिन्याच्या नंतर त्यांना वाटलं की अरे मला उठता येत नाही, उठलो तर मला चक्कर येऊन खाली पडतो. मग ज्या कार्यासाठी मी आलो आणि ते कार्य जर अपुरं राहिलं तर पुढे काय? मी तर दुःख आहे, या दुःखातून मुक्त होण्यासाठी मी बाहेर पडलो आणि जर मी अशा प्रकारे खाणं पिणं सोडून दिलं तर मात्र जे काम मी करण्यासाठी बाहेर पडलो, घरदार सोडलं, ते काम अधुरं राहील. म्हणून त्यांनी विचार केला आणि डोके शिरवून मात्र ते खाली उतरले. आणि खाली उतरल्याच्या नंतर एक मोठं वडाचं झाड होतं. त्या झाडाखाली ते ध्यानस्थ बसले. बसल्याच्या नंतर त्याच एक गावची मुलगी, तिचा एक नवस होता आणि ते नवस फेडण्यासाठी तिने आपल्या दासीला बोलावलं. म्हटलं जा, आज आपल्याला नवस फेडायचं, त्या वडाच्या झाडाखाली थोडस झाडून झुडून काढ, साफसफाई कर. असं म्हटल्याच्या नंतर ती दासी आली आणि दुरूनच पाहते तर काय की त्या ठिकाणी हा बोधिसत्व ध्यानस्थ बसलेला आहे. आणि ध्यानस्थ बसल्याच्या नंतर तिला असं वाटलं की आता माझ्या मालकीनबाईला वडदेवता प्रसन्न झाला. तिच्या मनाची कल्पना आणि वडदेव प्रसन्न झाल्याच्या नंतर लगेच मात्र ती त्या मागे पळाली आणि आपल्या मालकीनबाईला म्हणते की मालकीनबाई तुमचा नवस सफल झाला, तुम्हाला मात्र प्रत्यक्ष देव भेटणार, कारण वडदेव प्रत्यक्ष प्रगट झालेले आहे. असं म्हणल्याच्या नंतर ती हुशार होती बाई आणि हुशार असल्यामुळे तिला कळालं की काय चीज आहे. आणि म्हणून तिने अशा प्रकारे आपली खीर बनवली. आणि खीर अशा प्रकारे बनवली की 108 गाईचं दूध काढलं, ते तपवलं, त्याच्या अनेक प्रकारचे ताकदवार पदार्थ मिक्स करून पुन्हा ते गाईला पाजले, पुन्हा ते काढले, पुन्हा अशा प्रकारे असं करता 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 ते दूध एवढं काही पौष्टिक बनलं. आणि शेवटी ते मात्र खीर घेऊन ती भगवंताकडे आली. ती दिन्ना नावाची दासी आणि ते दोघेही आले आणि भगवंताला येऊन विनंती करू लागले की भगवान, आपल्याला जर अशा प्रकारे दुःखातून मुक्तावस्था प्राप्त करायची, दुःख आहे आणि या दुःखात सुखाचं कुठेतरी अस्तित्व असलं पाहिजे, हे तुम्हाला शोधायचंय, तर तुम्ही खिरी हे प्राशन केलं पाहिजे. खिरीचं प्राशन केल्याच्या नंतर तिने आपली फी गेली. भगवंताने ती बोधिसत्वाने स्वीकार केली आणि स्वीकार केल्याच्या नंतर
त्याने ती खीर घेतली, निरंजना नदीच्या काठी गेले, त्या ठिकाणी 49 घासामध्ये ती खाल्ली. 49 घासामध्ये खाल्ल्याच्या नंतर त्यांनी तिथून निरंजना नदी पार करून ते ज्या ठिकाणी बुद्धगया हे गाव होतं आणि त्या थोड्याशा पुढे गेल्याच्या नंतर एका टेकडीवर पिंपळाचं एक छोटस झाड होत. त्याने पाहिलं की मला जर बुद्धत्व अवस्था प्राप्त करायची तर मला या पिंपळाच्या झाडाखाली बसून मला ती अवस्था प्राप्त करायची आहे. त्याने त्या ठिकाणी जाऊन अनेक प्रकारचं आपलं घासाचं आसन तयार केलं आणि घासाचे आसन तयार करत असताना मग ते अनेक प्रकारच्या दिशेना ते करायचे, ते डगळून ठेवायचं, हलायचं. असं करता 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 उत्तरेच्या या बाजूला केलं तेव्हा ते आसन मात्र स्थिर झालं. तिथूनच एक शेतकरी जात होता आणि त्याच्या डोक्यावर गवताचा भाला होता. त्याने पाहिलं की हे श्रमण अशा प्रकारे आपलं श्वसन करतात, तर त्या शेतकऱ्याने या बोधिसत्वाला 8 पेंड्या दान दिल्या. त्याने त्या सगळं त्याच्यावर आथरल्याच्या नंतर आसनावर बसले आणि बसल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते ध्यान करू लागले. ध्यान करताना त्याने अधिष्ठान केलं की मी जे हे आसन माझ्या सोयीप्रमाणे मी धारण केलेलं आहे, जोपर्यंत मला बुद्धत्व अवस्था प्राप्त मिळत नाही, बुद्धत्व अवस्था प्राप्त होत नाही, तोपर्यंत मी माझ्या पायाची घडी मोडणार नाही, हाताची घडी मोडणार नाही, डोळे उघडणार नाही, इथून उठणार नाही. चाहे माझ्या अंगातील रक्त सुकलं तरी चालेल आणि शेवटी माझा प्राण गेला तरी चालेल, परंतु मात्र मी हे आसन सोडणार नाही, असं त्यांनी अधिष्ठान केलं. अधिष्ठान करता करता अशा प्रकारचं त्यांनी अधिष्ठान केलं आणि ध्यान साधना करू लागले. ध्यान साधना करता करता पुढे चालून त्यांना 4 आर्य सत्याचा साक्षात्कार झाला, आर्य अष्टांगिक मार्गाचा साक्षात्कार झाला, सप्तबोध्यान वगैरेचा मार्ग सत्यात झाला, 6 आयतनाचा बोध झाला, सप्तबोध्यांचा बोध झाला आणि करता करता 37 बोधी पक्षीयाचा ज्ञान झाला. सर्वज्ञ झाले. सर्वज्ञ झाल्याच्या नंतर काही आठवडे तिथे घालवल्याच्या नंतर त्यांना असं वाटू लागलं की मला ते हे मी सर्वज्ञ झालो, सम्यक संबुद्ध झालो, परंतु हे ज्ञान कोणाला सांगावं? हे जर मी जगाला सांगत फिरलो तर लोकांना जर समजलंच नाही तर माझा सुद्धा वेळ फुकट जाईल आणि ज्यांना नाही समजलं ते त्याचा अभ्यासच करणार नाही तर उपयोग काय होईल? म्हणून अशा द्विधा स्थितीमध्ये पडल्याच्या नंतर शंकराला अचंबित झाले आणि शंकर त्या ठिकाणी एक दिवस त्या बोधिसत्वाकडे येऊन त्या बोधी सम्यक संबुद्धाजवळ येऊन त्यांना विनंती करू लागला की हे पहा, समोर एक तलाव होता आणि त्या तलावामध्ये काही कमळाचे फुलं होते. काही पाण्याच्या आत होते, काही उमलत होते, काही पाण्याच्या बाहेर येत होते. म्हणून त्यांनी सांगितलं की भगवान, जगामध्ये असे काही लोक आहेत की त्यामध्ये झीनाचा पडदा आहे आणि आपण जर या लोकांना जर उपदेश केला तर हे लोक मात्र आपल्या दुःखमुक्त होतील. यांना केवळ थोड्याशा धमदेशण्याची गरज आहे आणि जर आपण अशा प्रकारे विचार करून जर धमदेशनाच नाही दिली तर या लोकांचं फार मोठं नुकसान होईल. म्हणून अशा प्रकारचा आपण धम्मदेशना द्यावी अशी त्यांना याचना केली. असं म्हणतात की जोपर्यंत याचना करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने एवढा सुंदर धर्माचं प्रवचन दिलं जात नाही. म्हणून आपण पाहतो आपल्याला कोणतं धर्म वंदना करायची किंवा अशा प्रकारे प्रवचन ऐकायचे तर आपल्याला याचना करावी लागते. ती याचना केल्याच्या नंतर बोधी सम्यक संबुद्ध पाहतात की अशा प्रकारे जर मी हे प्रवचन जर दिलं तर कोणाला द्यावं पहिलं की जेणेकरून त्यांना लाभ होईल. असं करून पाहतात की त्याला
माझे ज्यांनी मी 7व्या ध्यानापर्यंत मला शिकवलं, त्यांच्याकडे राहिलं, ते आर कलाम जर शिकवलं तर तो बुद्धिमान व्यक्ती आहे आणि त्याला जर मी हे ज्ञान सांगितलं त्या ज्ञानाचा नक्कीच त्याला फायदा होऊन त्यांचं मुक्त अवस्था तो प्राप्त करेल म्हणून त्याला सांगितलं पाहिजे. परंतु त्याने आपल्या बुद्धी नेत्राने पाहिल्याच्या नंतर त्यांना असं कळालं की ते 1 दिवस अगोदरच मृत्यूला प्राप्त झालेले होते. मग त्यांनी दुसरा विचार केला की दुसऱ्याला आपण 8व्या ध्यानापर्यंत जे शिकलो त्यांचे ते गुरु आहेत, मग त्यांना आपण हे ज्ञान सांगितलं पाहिजे. तेव्हा त्यांनी आपल्या बोधी नेत्राने त्याला पाहण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मात्र ते सुद्धा मृत्यूला प्राप्त झालेले होते. मग अशा प्रकारे पाहता 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 त्यांच्या लक्षात आलं की मी लोकेश्वरीवर असताना खरं तर तपश्चर्या करत असताना ते माझ्या बरोबर 5 परिव्राजक होते, परंतु ते मात्र मी खीर खाल्ल्याच्या नंतर मला सोडून गेले. यासाठी सोडून गेले की हा मात्र अशा प्रकारे खाऊ पिऊ लागला, मजा करू लागला, हा काय संबंध होणार आहे. आणि म्हणून ते अशा प्रकारे तुच्छ म्हणून ते त्याला सोडून गेले होते. तेव्हा मात्र समय संबंधांना त्याची आठवण झाली की हे सुद्धा ज्ञानी आहे, हे ज्ञानी आहे आणि मी जर यांना हा धर्म समजावून सांगितला तर हे मात्र आपलं स्वतःचं कल्याण करून अनंत अवस्था प्राप्त करतील. असं म्हणून सम्यक बुद्ध आपल्या बुद्धिनेत्राने पाहतात की हे कुठे आहे 5. तेव्हा वाराणसीमध्ये ते परिव्राजक मात्र त्यांना दिसले आणि मग यांनाच आपण धर्मदेशना का देऊ नये असा त्यांनी विचार केला आणि वाराणसीच्या दिशेने ते निघाल्याच्या नंतर त्यांच्या जवळ आल्याच्या नंतर जेव्हा त्या 5 परिव्राजकांना त्यांना पाहिलं तेव्हा मात्र त्याने आपसामध्ये कुरबुर त्यांची सुरू झाली. काय कुरबुर सुरू झाली की अरे हा सिद्धार्थ मात्र खाऊ पिऊ लागला, मजा करू लागला आणि हा आता मात्र आपल्याकडे आलाय, परंतु एवढंच करा की हा राजपुत्र आहे आणि म्हणून राजपुत्राची इज्जत म्हणून त्याच्यासाठी एक मात्र असं त्या ठिकाणी टाका. तो जर बसला तर बसू द्या आणि नाही बसला तर गेला तर जाऊ द्या. त्याचं कोणी पात्र घ्यायचं नाही, त्याला कोणी बसायला म्हणायचं नाही, त्याचे कोणी पाय घ्यायचे नाही, त्याचा कोणी आदर सत्कार करायचा नाही. असं म्हटल्याच्या नंतर बोधिसत्व जवळजवळ येत राहिले तेव्हा मात्र त्यांचे सम्यक संबुद्धाची आभा पाहून त्यांच्याकडे ते आकर्षित होऊ लागले. त्या नंतर त्यांनी काही जे ठरवलं होतं ते विसरून गेले आणि जसे मात्र सम्यक संबुद्ध त्यांच्या जवळ येऊ लागले तर कोणी पात्र घेतलं, कोणी चिवर घेतलं, कोणी बसायला टाकतं, कोणी पाय घ्यायला टाकतं. अशा प्रकारे त्यांची सेवा करून त्यांनी त्यांच्या आसनावर बसले. या 5 ब्राह्मणांनी परिव्राजकांनी त्यांना नमन केलं आणि नमन केल्याच्या नंतर भगवान सिद्धार्थ गौतम बुद्धांनी सम्यक संबुद्धांनी त्यांना सांगितलं की मी अनंत झालेलो आहे, सम्यक संबुद्ध झालेलो आहे. असं म्हणल्याच्या नंतर त्यांना मात्र त्याची काही बरोबर वाटलं नाही. त्याने म्हणले काही सांगत असेल, हा कशाला सम्यक संबुद्ध आता घरात तरी खायला लागला, दिवसा खायला लागला, मजा करायला लागला का त्याचा आनंद झाला. परंतु भगवंताने मात्र त्यांना विचारलं की मी तुम्हाला कधी 6 वर्षात खोटं बोललो का? मी तुम्हाला कधी खोटं सांगलं का काही? ते म्हणले नाही, तुम्ही 6 वर्ष आम्हाला काहीच सांगितलं नाही, खोटं कधीच बोलले नाही तुम्ही. मग आता मात्र मी कशाला खोटं बोलू की मी आनंद आहे, मी सम्यक संबुद्ध आहे. म्हणून ते एक दुसऱ्याकडे पाहतात आणि मात्र विचार करतात हो खरंच आहे, कशाला खोटं बोलेल. असं म्हणल्याच्या नंतर त्यांनी मात्र म्हटले की ठीक आहे, सम्यक संबुद्ध झाले. म्हटले मी आता असं करतो की तुम्हाला एक उपदेश करतो. तर त्याच्या ठिकाणी भगवंतांनी पहिले पहल जो उपदेश केला तो सुद्धा या निसर्गरम्य वातावरणामध्ये निळ्या आकाशाखाली आणि एका झाडाखाली त्याने उपदेश केला. भगवंताचे 4ही कर्म जे घडले ते नैसर्गिक आणि निसर्गामध्ये घडलेले आहे. भगवंताचा जन्म सुद्धा झाला तो एका झाडाखाली निसर्गरम्य वातावरणामध्ये
अशा वातावरणामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांना जी बोधी प्राप्त झाली ती सुद्धा निसर्गरम्य वातावरणामध्ये, खुल्या आसमानच्या तले असा त्यांचा जन्म झाला. पुन्हा त्यांनी जे पहिले प्रवचन दिलं ते सुद्धा निसर्गरम्य वातावरणामध्ये, खुल्या आसमानच्या तले, एका झाडाच्या वृक्षाखाली पहिले त्यांना ते प्रवचन दिलं. प्रवचन त्यांनी पहिले पण दिलं ते त्याला म्हणतात धम्मचक्र प्रवर्तन सुत्त. आणि हे धम्मचक्र प्रवर्तन सुत्त जेव्हा त्याचं प्रवचन दिलं तेव्हा मात्र एक करता कोंडाण्याला लाभ झाला. जसा कोंडाण्याला लाभ झाला तेव्हा मात्र त्याला अज्ञात कोंडाण्य असं नाव पडलं. आणि बाकीचं होता 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 तेच नाही तर अनेक प्रकारचे देवता चारो बाजूने उभे होते ते सुद्धा अनंत झाले. असं होता होता हे चारही एक करता अनंत झाले. आणि अनंत झाल्याच्या नंतर एक करता 60 झाले, 60चे वाढ झाले आणि वाढ होऊ लागली. वाढ होता 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 जसे भिक्षूची संख्या वाढू लागली, संघ वाढू लागला तेव्हा भगवंताचं आयुष्य सुद्धा, वय सुद्धा वाढू लागलं. आणि त्यांना एका सेवकाची गरज भासली. सेवकाची गरज भासल्याच्या नंतर भिक्खू संघ सगळा जमल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपण पाहतो की अनेक प्रकारचे सेवक भगवंताजवळ होते. परंतु ते काही काळ राहिले आणि पुन्हा ते बदलले गेले, पुन्हा काही राहिले, पुन्हा बदलले गेले. परंतु भगवंताचं वय झाल्याच्या नंतर भगवंतांना असं वाटत होते की माझा सेवक हा आनंद असला पाहिजे. परंतु आनंद त्यांच्याकडे पाहतच नसे. भगवंताला वाटत की आनंद माझा सेवक पाहिजे. सारीपुत्र म्हणला की भगवान आम्ही तुमची सेवा करतो. महाभगवान म्हणाले तर आम्ही तुमची सेवा करतो. अशा प्रकारचं भगवंतानी सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं. आणि शेवटी मात्र भगवंताची जी इच्छा होती ती आनंदावर जास्त होती. जेव्हा आनंदाकडे हा प्रश्न आला की आनंद हा भिक्षू माझी सेवा करेल असं ठरल्याच्या नंतर भगवान बुद्धांना आनंद म्हणतो की मी तुमची सेवा करायला तयार आहे, पण तुम्ही माझ्या 8 गोष्टी मान्य केल्या पाहिजे. काय गोष्टी मान्य केल्या पाहिजे? की त्या 8 गोष्टीपैकी सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की आनंद मला जेव्हा तुम्ही प्रवचन द्यायला जाल तुम्हाला बरोबर घेऊन जा. पण जर काही कारणास्तव मला जर तुम्ही बरोबर घेऊन न गेल्यास मला तिथून आल्याच्या नंतर तुम्हाला मला उद्देश पुन्हा सांगावा लागेल. भगवान बुद्ध म्हणतात ठीक है भाई, उधर देने के बाद तुमको दे देंगे, क्या बिगड़ता है आम्हाला. असं म्हणल्याच्या नंतर तयार झाला आणि आनंद भिक्षू त्यांची सेवा करू लागला. करता 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 शेवटपर्यंत आनंदाने भगवंताची सेवा केली आणि ती रात्र दिवस सेवा केली. जेव्हा भगवान आपल्या कुटीमध्ये झोपायचे, गंध कुटीमध्ये झोपायचे, तेव्हा आनंद हा रात्रभर झोपत नव्हता. का झोपत नव्हता? की भगवंताला कोणी विजा करेल, कोणता पशु येईल, कोणता हिंस्र प्राणी येईल आणि भगवंतांना काही मात्र अशा प्रकारे अडथळा येईल, कदाचित त्यांना दुःख होईल. म्हणून रात्रभर हा कुटीच्या भोवती, गंध कुटीच्या भोवती हा चक्रमक करायचा, भंतेजीचा पहारा द्यायचा. तुम्ही देता का हो पहारा भंतेजी जर राहतात तिथं? तुम्ही देता? आणि अशा प्रकारे रात्रभर तो पहारा द्यायचा. आणि भगवंताला रात्री काही लागलं, काही झालं किंवा हिंस्र प्राणी एखादा आला किंवा एखादा दुष्ट मनुष्य आला तर त्यासाठी रात्रभर आनंद झोपत नव्हता. याला सेवा म्हणतात. लक्षात आलं? आणि म्हणून अशा प्रकारे आनंद सेवा करता 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 पुढे एक अवस्था आली आणि अवस्था आल्याच्या नंतर ते सेवा करू लागला. पुढे चालून मात्र धर्म वाढता वाढता खूप वाढला. भगवंताच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे दुःखी लोक आले. अनेक प्रकारचे दुःखी लोक आले. त्यांना मात्र समजावण्यासाठी की भगवान आम्ही दुःखी आहोत, आम्हाला दुःखातून मुक्त होण्यासाठी मार्ग सांगावा. तेव्हा भगवान बुद्धांनी पायी फिरून अशा प्रकारे गाव नगर गाव नगर गाव नगर हा धर्म त्या ठिकाणी लोकांना समजावून सांगितला. कोणता समजावून सांगितला? की सर्वांना आर्य अष्टांगिक मार्ग समजावून सांगितला आणि त्या आर्य अष्टांगिक मार्गाचा अभ्यास करून
बुद्ध धम्म संघ याचा अभ्यास करून लोकांना मुक्तावस्था प्राप्त करण्याची ही विद्या जीवनभर वाढली. वाढता वाढता अनेक प्रकारच्या लोकांना त्याचा लाभ झाला. काही सत्तागामी झाले, काही अनागामी झाले, काही अनंतही झाले. त्यापैकी उपासकापैकी अनेक प्रकारचे श्रोतापणी सत्तागामी अनागामी झाले. अशा प्रकारचं होता 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 अनेक प्रकारचे लोकांना लाभ झाला. अनेक प्रकारचे दुःखी लोक भगवंताकडे येत असत. त्यापैकी आपण पाहतो की जो अंगुली नावाचा डाकू अंगुलीमाल, त्याने आपल्या जीवनामध्ये कोणाच्या सांगण्यावरून 999 खून केले. आणि 999 खून केल्याच्या नंतर जेव्हा भगवान पाहतात की राजा हैराण आहे, राजा सुद्धा त्याला मारण्यासाठी फौज तयार करून जातो की याला मात्र अशा प्रकारे पकडून याला स्वतः मात्र याला खतम करून लोक हैराण आहेत, लोक गाव सोडून चाललेले आहेत. अशा अंगुली मालाला खतम करणं हे जरुरी आहे. म्हणून राजा प्रसन्न सुद्धा आपली तयारी करून त्याला मारण्यासाठी निघतो. तेव्हा भगवंताला असं वाटतं की आता हे जाऊन काय करणार आहे. म्हणून भगवान स्वतः जातात, भगवंताला लोक रोखतात की भगवान जाऊ नका तुम्ही. तो अंगुलीमाल डाकू एवढा क्रूर आहे, तो साधू सत्तानाच काय कोणालाही मारू शकतो. तुम्ही जाऊ नका भगवान, तुम्ही जाऊ नका. अशा प्रकारे विनंती करत असताना भगवान म्हणले की नाही मला जाऊ द्या. आणि भगवान त्या रस्त्याने निघातात. 10 टोलते 50-100 लोक मिळून जाऊन सुद्धा लोक आदळत होते. आणि हा मात्र गौतम सिद्धार्थ गौतम मात्र त्या ठिकाणी सरळ रस्त्याने निघतात. आणि सरळ रस्त्याने निघता निघता भयभीत वैररहित असा व्यक्ती त्या रस्त्यात चालतो. तेव्हा डाकुले अंगुलीमाल हा विचार करतो की या ठिकाणी 100-100 50-50 माणसे एका जुटीने जातात आणि या सर्वांनी एकता येत आहे, निर्भय निर्भय अशा प्रकारे चालत आहे. असं म्हणून तो अंगुलीमाल त्यांच्याकडे धाव घेतो. आणि धाव घेतल्यानंतर त्यांच्याकडे येतो. भगवान पुढे चालतात, हा मागे पळतो पळतो पळतो. भगवान तू मात्र शिवू शकत नाही, कारण भगवान बुद्धामध्ये ते रिद्धी सिद्धीचे बल असल्यामुळे भगवान फक्त चालत राहतात, तो मागे पळत राहतो. तो विचार करतो की मी हरणीला सुद्धा पळता पळता तिला एका दमात मी पकडतो, पण आज मात्र या संन्यासाला मी मात्र हात सुद्धा लावू शकत नाही. हा कोणीतरी वेगळा पुरुष असला पाहिजे, हा कोणीतरी ताकदवार पुरुष असला पाहिजे, कारण हा सर्वसामान्य माणूस नाही. मी एका हरणाला सुद्धा एवढा चपळ करणाऱ्या प्राण्याला सुद्धा एका दमातीला पकडू शकतो, परंतु हा मात्र साधारण पुरुष नाही. म्हणून त्याचा विचार करतो आणि म्हणतो हे श्रावणात थांब. भगवान त्याला सांगतात की मी तर थांबलेला आहे, तो थांब. काय म्हणतात, मी तर थांबलेला आहे, तू थांब. मी तर केव्हा तू थांबलो, तू थांब. असं म्हणल्याच्या नंतर हे थक्क होतो. आणि थक्क झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी मात्र भगवंताच्या अनेक प्रकारचं बुद्ध त्याला बोलतात की तो मात्र खडग ठेवतो. आणि खडग ठेवल्याच्या नंतर भगवंताला त्रिवार अभिवादन करतो. अभिवादन केल्याच्या नंतर भगवान त्याला समजावतात, अनेक प्रकारचं बोलतात, अनेक प्रकारची चर्चा होते. आणि भगवान त्याला आपल्या बरोबर घेऊन येतात. घेऊन आल्याच्या नंतर त्या ठिकाणी घेऊन आल्याच्या नंतर त्याला बाजूला बसवतात. प्रवचन चालू असतं. अनेक प्रकारचे गणमान्य लोक येतात, दुपारी येतात, संध्याकाळी येतात. आणि मग त्याला शिवर दिल्याच्या नंतर त्या अंगुलीमालाला त्या ठिकाणी भगवान राजाला विचारतात, प्रसन्नित राजाला विचारतात की अंगुलीमाल अशा अशा प्रकारच्या लोकांना खूप तकलीफ द्यायला लागला. अशा प्रकारे राजा सांगतो भगवंताला. भगवान म्हटले की अशा प्रकारे जर अंगुलीमाल जर तुम्हाला इथंच भेटला तुम्ही काय करणार. असं म्हणल्याच्या नंतर मात्र असा तो प्रसिद्ध राजा घाबरतो की त्याला मात्र घाम येतो, पाया खालची वाळू घसरते. त्याला वाटलं इथं आला तर कसं काय करेल, मला तर मी तर मारायला चाललो, तो मला मारेल. असं म्हणल्याच्या नंतर त्याच्या पायाची वाळू सरते, घाबरतो. भगवान म्हणले महाराज घाबरू नका, तलवार जागच्या जागी ठेवा, तुम्ही काय घाबरू नका. अंगुलीमाल आता धर्मामध्ये आला, याला धर्माचा साक्षात्कार झालेला आहे आणि धर्मामध्ये येऊन ते तुमचा कधी काही करणार नाही. आता जे काय त्याचा दुष्टपणा होता, जो काय होता तो नष्ट झालेला आहे. आता तुम्ही भेऊ नका. मग कुठे तो म्हणजे हा बसलेला आहे. असं म्हणल्याच्या नंतर पाहिल्याच्या नंतर लगेच मात्र त्याला हास्य झालं आणि म्हटले इथं आम्ही एवढ्या मोठ्या लढाई करून, आम्ही एवढे ग्रुप पाठवून
अंगुलीमाल आमच्या ताब्यात नाही आला आणि भगवंताने तू मात्र अशा प्रकारे धर्माच्या बलाने इथं बसवला आणि बसवलाच नाही तर त्याच्या अंगावर जीवर देऊन अशा प्रकारे आम्हाला दाखवलं. तेव्हा मात्र प्रसन्न राजा हायच झालं की भगवंताचा पावर काय आहे, धर्माचं बल काय आहे, धर्माची शक्ती काय आहे. आणि असं म्हटल्याच्या नंतर मात्र त्या ठिकाणी म्हटले की आता पाहिल्याच्या नंतर तुम्ही काय कराल. असं दुष्ट माणसाला ज्याने 999 खून केले आणि तो चिवरामध्ये आता काय तुम्ही कराल. लगेच प्रसन्न राजा म्हटलं की मी आता त्याचं वंदन करणार, त्रिवार वंदन करणार. आणि म्हणून खरोखरच त्याने 3 वार वंदन केलं. अशा प्रकारे न जाणे कितीतरी दुःखी लोक, कितीतरी भटकलेले लोक भगवंताच्या सानिध्यामध्ये आले आणि सानिध्यामध्ये येऊन ते सुद्धा अशा प्रकारे आपल्या धर्माचा अभ्यास करून अनंत मात्र त्या ठिकाणी अनंत अवस्था प्राप्त केली. ज्या माणसाने 999 खुन केले भगवंताच्या संपर्कामध्ये आला म्हणजे धर्माच्या संपर्कामध्ये आला आणि धर्माच्या संपर्कामध्ये आल्याच्या नंतर भगवंताने त्याला कर्मस्थान दिलं आणि कर्मस्थान दिल्याच्या नंतर तो ध्यान साधना करू लागला आणि ध्यान साधना करता करता जीवन मुक्त झाला. अशा प्रकारचं भगवंताच्या काळामध्ये अनेक प्रकारचे लोक आले आणि भगवंताने त्यांना मात्र अशा प्रकारे मुक्त अवस्था प्राप्त करण्याची विद्या शिकवली आणि विद्या शिकून त्यांना मुक्त अवस्था प्राप्त करून दिलं की पुन्हा अनंत झाल्याच्या नंतर पुन्हा या लोकांचा पुनर्जन्म होत नाही. एकदा का त्यांना अनंत अवस्था प्राप्त झाली की त्यांना परमपद अवस्था प्राप्त होते, त्याला निर्वाण अवस्था असं म्हणतात. आणि ही अवस्था प्राप्त करण्यासाठी भगवान बुद्धाने अहोरात्र प्रयत्न करून अशा प्रकारचे विद्या संपादन करून आज आपण सगळे लोक फार भाग्यवान आहात की आपल्याला मात्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये विपश्यना सेंटर तयार झालेले आहे. आपण इथं जागच्या जागी बसलो तर कोण्या बाजूला तुम्ही तोंड फिरवा तिकडे विपश्यना सेंटर आहे, कोण्या बाजूला तोंड फिरवा विपश्यना सेंटर आहे. तर आज आपण खरोखर मोठे भाग्यवान आहोत. त्या आपल्याला न करता काही न करता केवळ त्या विपश्यना सेंटर मध्ये जाऊन गादीवर बसायचंय आणि गादीवर बसल्याच्या नंतर 10 दिवसाचं प्रवचन ऐकून आपले जे काही रागाचे विकार आहे, देशाचे विकार आहे, अहंकाराचे विकार आहे, हे सगळे बाजूला करायचे. त्याला क्लेश म्हणतात. आणि हे क्लेश बाजूला करण्याची विद्या ही भगवंताने शोधून काढली आणि आज सगळे विपश्यना सेंटर मध्ये हीच विद्या क्लेश काढण्याची आपल्याला ट्रेनिंग देते. म्हणून प्रत्येकाने त्या ट्रेनिंगला गेलं पाहिजे. अशाच प्रकारे एक महिला, भटकलेली महिला की फार दिवस झाले तिचं लग्न झालं, तिला मुलगा होत नव्हता. मुलगा होत नव्हता तर अनेक घरचे लोक म्हणायचे की ही काय, हिला मुलबाळ होत नाही, अमुक वंश कसा चालेल. म्हणून लोक तिचा तिरस्कार करायचे. किस्सा गौतमी आणि किस्सा गौतमी म्हणायचे की अशा प्रकारे हिला काय पापी आहे, हिला आता इतके वर्ष लग्न झालं, हिला बोल नाही, बाळ नाही, पुढचा वंश कसा चालायचा. परंतु काही योगायोग असा घडला की पुढे चालून मात्र काही वर्षांनी तिला एक दिवस गेले तेव्हा सगळे घरातले लोक आनंदित झाले. आनंदित झाले नाही तर तिची सगळी सेवा करू लागले आणि सेवा करू लागले, तिची मात्र इज्जत करू लागले. आणि करता करता एक दिवस मात्र तिने सुंदर अशा बाळाला जन्म दिला. बाळाला जन्म दिल्याच्या नंतर सगळे लोक घरातले खुश झाले, तिची इज्जत होऊ लागली. इज्जत होऊ लागली त्या बाळामुळे. बाळ खेळू लागलं, खेळता खेळता बाळ मोठं झालं आणि मोठं होता होता एका बगीच्यामध्ये खेळायला गेलं. खेळायला गेल्याच्या नंतर त्याचे जे बाळामुळे तिचे जे सुखाचे दिवस आले होते ते मात्र जास्त दिवस काही टिकले नाही. बाळ मात्र एका बगीच्यामध्ये खेळायला गेले, त्याला विषारी साप होता, त्या सापाने डान्स केला, बाळ मृत्यू प्राप्त झाला. त्या बाळामुळे त्या बाईला सुख आलं होतं आणि ते सुख मात्र तात्काळ संपून गेलं. बाळ मृत्यूला प्राप्त झाल्याच्या नंतर ती आपल्या छातीला धरून इकडं तिकडं फिरत होती की माझ्या बाळाला कोणी औषधी द्या रे, माझ्या बाळाला औषध कोणी द्या रे, याला कोणी सोन्याची दवा द्या रे, याने कोणी सुखाची दवा नाही, माझं बाळ मेलं नाही रे, मेलं नाही रे, झोपलेला आहे रे, झोपलेला आहे रे. असं करता गावभर फिरू लागले. फिरता फिरता एका माणसाने सांगितलं का, सत्पुरुषाने सांगितलं की असं करा की तू मात्र या ठिकाणी भगवान बुद्ध आहेत, यांच्यापेक्षा ज्ञानी कोण आहे. मग कोण जाणे, तू मात्र भगवान बुद्धाच्या आश्रमामध्ये जा आणि भगवान तुला या बाळाला काही ना काहीतरी सोन्याची दवा देतील, काही ना काहीतरी करतील, तर त्यांच्याकडे जा. असं काय म्हणते का नाही म्हणते. लगेच त्यानं त्या बाळाला विचारलं आणि बाळाला विचारल्याच्या नंतर भगवंताजवळ ठेवलं. भगवंताच्या चरणाजवळ ठेवल्याच्या नंतर म्हणते बाळ भगवंताला म्हणते की भगवान माझं बाळ मेलेलं नाही, झोपलेलं आहे, याला सोन्याची दवा द्या, याला जागृत करण्याची दवा द्या. आता भगवान शेवटी भगवान होते
आणि भगवंताने म्हटले की आता या भावावेश मध्ये आहे आणि हिला किती धर्म समजावून सांगा हे ऐकल्यासारखे नाही. मग भगवान म्हणते शेवटी म्हटले ठीक आहे, तुझ्या बाळाला मी जेवण करतो, एक लक्षात ठेव की तू या गावामध्ये जा आणि एक चुटकी मोहरी घेऊन ये, चुटकीभर मोहरी घेऊन ये, पण अशा घरातून घेऊन ये की ज्या मला घरामध्ये आजपर्यंत कोणी मृत्यू पावला नाही अशा घरामधून घेऊन ये. असं म्हणतात का नाही म्हणते, तर पळायला लागले. त्यानंतर भगवान म्हणतात अरे पुरं सुनून जा, पुरं ऐकून जा, चुटकीभर मोहरी आणि खरं, पण ज्या घरामध्ये आणून कोणाचाही मृत्यू झाला नाही अशा घरातून ती मोहरी घेऊन ये. हो मी आणते म्हणजे आणते लागली पळायला आणि लगेच पळायला गेल्याच्या नंतर या घरी जाते त्या घरी जाते आणि म्हणते मला चुटकीभर मोहरी द्या, कारण माझं बाळ जिवंत करायचंय, त्यासाठी चुटकीभर मोहरी लागते. लोक म्हणते अरे चुटकीभरच काय, तुझं जर मुलं जिवंत होत असेल एक बोरी घेऊन जा. तो म्हणतो एक बोरी घेऊन जा, तो म्हणतो एक बोरी घेऊन जा, तो म्हणतो एक बोरी घेऊन जा. परंतु ती म्हणते तुमच्या घरचं कोणी मेलं तर नाही. आता लोकांचं मेलं नाही म्हणले तर नंतर सगळे म्हणतात मेलं कसं नाही बाई, माझा आजोबा मेला, पजोबा मेला, माझा कोण मेला, सगळ्या घरचे मेले म्हणतात. असे फिरता सगळ्या श्रावस्तीमध्ये त्या चक्कर मारते आणि चक्कर मारल्याच्या नंतर त्या ठिकाणी मात्र श्रावस्तीमध्ये फिरून थकून जाते आणि तिला कळतं शेवटी की माझा मुलंच मृत्यू झालेला नाही, तर जगामध्ये मृत्यू हे अटळ आहे, जो जन्माला येतो तो जाणारच आहे. अशा प्रकारची ती मात्र ती भूल होते. भगवंताकडे येते, भगवंताजवळ मात्र ते दुसऱ्याला मूल देते, भगवंताच्या पाया पडते आणि पाया पडल्याच्या नंतर भगवान म्हणतात मेरे दुखियारी बेटी आजा. आणि भगवान तिला अशा प्रकारे विपश्यनेचे कर्मस्थान देतात. कर्मस्थान केल्याच्या नंतर ध्यान साधना करता ती मुक्त अवस्था प्राप्त करते आणि जन्मभर ती अशा दुखियारी महिलाची सेवा करत राहते. अशा प्रकारे भगवंतांनी लोकांचे दुःख आणि अशा प्रकारचे दूर करत यासाठी आपल्याला अशा प्रकारे दुसरी एक महिला तिला पटाचारा असं म्हणतात, ही सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये आली. आणि पटाचारा एका श्रीमंत मारवाड्याची मुलगी. त्यावेळी त्याची 7 मजली इमारत होती. परंतु 7 मजली इमारत असताना त्या ठिकाणी 2 नवरा बायको, पती पत्नी आणि 2 मुलं, एक मुलगा आणि एक मुलगी. आता या 7 मजली इमारतीमध्ये दोघं हरपल्यासारखे दिसायचे, कारण 7 मजली इमारत आहे ना. परंतु यांना मात्र धंद्यातून वेळ न मिळाल्यामुळे, बाळाकडे लक्ष न दिल्यामुळे त्यांना वेळच नव्हता की या मुलांना देखभाल कशी करायची, काय करायची. एकदा बाहेर गेले धंद्याला तर मुलाला देवारीच राहायचे. म्हणून असं झालं की त्यांनी मात्र त्याच मुलाच्या बरोबरीचे त्यांची सेवा करण्यासाठी मुलं ठेवली. मुलं ठेवल्याच्या नंतर काही दिवस मात्र असा त्यांची सेवा करता मुलं मोठे झाल्याच्या नंतर तो मुलगा सुद्धा मोठा झाला आणि त्या शेवटी जी मुलगी होती ती मुलगी मात्र त्याच्यावर अशा प्रकारे त्यांचं बोलता चालता प्रेम जडल्याच्या नंतर त्यांच्या आईवडिलांना होश आला की आता मुलीचं लग्न करायला पाहिजे. लग्न करायचं पाहिजे म्हटलं तर त्यांनी वर पण पाहिला आणि सगळं काय पूर्ण झालं, सगळं काय झालं, साखरपुडा झाला, लग्नाची तारीख तय झाली. यांना असं वाटलं की आता मात्र लग्न झाल्याच्या नंतर आपण मात्र एक जागी राहू शकणार नाही. तेव्हा त्याने 1-2 दिवस अगोदर तयारी केली. सगळं जेवढं काही तुम्हाला धन घेता येईल, जेवढं काही सोनं घेता येईल तेवढं त्या मुलीने घेतलं आणि 1 दिवस घरातून पसार झाल्याच्या नंतर काही दिवस कोणीतरी बाहेरच्या राज्यामध्ये ते गेले आणि बाहेरच्या राज्यामध्ये गेल्याच्या नंतर त्यामध्ये काही दिवस ते राहू लागले. राहता तो आपला कामाला जायचा, ही घरी मात्र आपला स्वयंपाक पाणी करत अशा प्रकारे गृहिणीचं काम करत असे. असं करता 1 वर्षाने त्या मुलीला दिवस गेले आणि दिवस गेल्याच्या नंतर 8वा-9वा महिना लागल्याच्या नंतर तिला पतीला विचारलं की पती की मला असं वाटतं की मला आईच्या घरी बाळंतपणाला जावं अशी माझी इच्छा आहे, म्हणून मला ती परिणेऊन पोचवा. तेव्हा मात्र तो आपल्या पत्नीला सांगत असे की तू मोठ्या घरची श्रीमंत आहे, मुलगी आहेस आणि तू माझ्याबरोबर पळून आली, मी मात्र भिकारी आहे.
परंतु हा अपमान त्यांना सहन होणार नाही आणि आपण जर तिथे गेले तर मलाही मारून टाकतील, तुलाही मारून टाकतील, म्हणून हे काही बरोबर नाही. असं करता करता तो मात्र मागे पुढे करता करता ती एक दिवस हा कामाला गेले. त्यानंतर ते रस्त्याने श्रावस्तीच्या रस्त्याने निघाले की मला जायचंय म्हणून हा कामावरून घरी आला. लोकांनी सांगितलं की तुमची पत्नी आईच्या घरी जायला गेली, रस्त्याने निघाली, कुठपर्यंत गेली असं नाही पाहिजे. लगेच तो धावत पळत तिच्या पाठीमागे गेला. घरी आलं, त्या बाळाचं अशा प्रकारे बाळाला जन्म दिला. जन्म दिल्याच्या नंतर काही दिवस गेल्याच्या नंतर पुन्हा 2-3 वर्षाच्या नंतर तिला पुन्हा गर्भ राहिला आणि त्यावेळेस तिने मात्र 9व्या महिन्यामध्ये आपल्या आई वडिलांकडे जाण्यासाठी पतीला विनंती केली. पती मात्र आज उद्या सांगत अशा प्रकारे तो तिला टाळत असे. शेवटचा महिना होता, 9वा महिना होता आणि ती मात्र जेव्हा पती आपला कामाला गेला ते ही आपली 9व्या महिन्यामध्ये आपल्या आई वडिलांच्या घरी निघाली. निघता त्या ठिकाणी मोठं जंगल होतं. जंगलामध्ये ती आली आणि अचानक असा संयोग झाला की त्या ठिकाणी आकाश भरून आलं आणि मोठं वादळ आणि पाऊस आला. त्या पावसात ती सापडली. पती अशा प्रकारे घरी आल्याच्या नंतर त्याने विचारले कुठे गेली. घरच्या शेजाऱ्या पाजाऱ्याने सांगितले की त्या आपल्या आईच्या घरी निघून गेलेल्या आहेत. असं करता तो धावत पळत तोही वनामध्ये आला. जोराचा पाऊस होता. त्याला वाटलं की मोठ्या घरची मुलगी आहे आणि मोठ्या घरची मुलगी असल्याच्या नंतर ही नाजूक मुलगी आहे, म्हणून हिच्या डोक्यावर काही ना काहीतरी आपण छत केलं पाहिजे, काही ना कधीतरी छत केलं पाहिजे. कारण ही मात्र मुलगा लहान छोटा आहे, बालक आहे आणि ही सुद्धा अशा वेळेला नाजूक आहे, म्हणून यांच्या डोक्यावर काहीतरी छत करावं, पाण्याचे 2 तुकडे व्हावे. यासाठी त्यांनी छत करण्यासाठी तो बाहेर पडला आणि म्हणून मी इथून जातो, आपल्यावर काहीतरी गवत भारा घेऊन येतो. गेला आणि अशा प्रकारे पाहता एक घासाची गंधी लागलेली होती, गवताची गंधी लागलेली होती. त्या गंधीमध्ये पेंड्या काढता त्या गंधीमध्ये एक विषारी साप होता आणि जसे काढता तो विषारी ठणकर वर आला आणि त्याच्या हाताला डस केला. साप विषारी होता. लगेच त्या मुलीचा पती जमिनीवर कोसळला आणि त्याचा प्राण गेला. प्राण गेल्याच्या नंतर हे रात्रभर पाहते अशा प्रकारे पती आला नाही, कुठे गेला. मग आपल्या दोन्ही बाळाला, एका बाळाला पोखरात घेतलं, दुसऱ्या बाळाला बगलात घेतलं आणि आपल्या पतीला शोधायला निघाल्याच्या नंतर पाहते की त्या ठिकाणी फिरता एका घासाच्या गंडीजवळ तिचा पती काळा निळा होऊन पडलेला आहे, मृत पावलेला आहे. तेव्हा मात्र तिच्या दुःखाला पारिवार राहिला नाही. ती मात्र आक्रोश करू लागली, रडू लागली, भोगसी रडू लागली, केस तोडू लागली. अशा स्मशान भूमीमध्ये, अशा स्मशान मनामध्ये तिचं कोण रडणं ऐकणार. आणि रडता बिलगता ती मात्र पुढे चालू लागली आणि चालता रात्रभर पाऊस पडल्यामुळे त्या मात्र जवळच एक नदी आडवी होती आणि त्या आडवी नदीला महापूर आलेला होता. दोन्ही थड्या पाणी बंद वाहू लागलं होतं. तिनं विचार केला की आता दोन्ही बाळं घेऊन कसं जायचं, म्हणून तिने विचार केला की मोठं बाळ जे आहे ते या कडेला ठेवू आणि लहान बाळ जे आहे ते पुढच्या कडेला नेऊन कुठेतरी एका झोडपामध्ये त्याला झाकून ठेवू आणि पुन्हा या मोठ्या लहानाला न्यायला पुन्हा आपण या ठिणीवर येऊ. असा विचार केल्याच्या नंतर तिने मोठ्या मुलाला त्या काठावर ठेवला आणि त्याला सांगितलं की बाळा, जोपर्यंत मी तुला न्यायला येत नाही तोपर्यंत मात्र तू या काठावर पाण्यात उतरू नको, खाली येऊ नको. त्या मुलाने, लहान होतं त्याने सांगितलं की नाही येत. असं म्हणल्याच्या नंतर दुसऱ्या लहान बाळाला घेतलं आणि लहान बाळाला घेतल्याच्या नंतर दुसऱ्या छडीवर, दुसऱ्या किनाऱ्यावर त्याला एका कापडामध्ये लपटून एका झुडपामध्ये थोडस ठेवलं. ठेवल्याच्या नंतर ती पुन्हा आपल्या मोठ्या मुलाला परत जाण्यासाठी नदीमध्ये गेली. नदीमध्ये जशी मात्र अर्ध्या पाण्यात ती गेली तेव्हा मात्र एक बैल ससाना आला आणि त्या या ठेवून ठेवलेलं जे बाळ होतं लाल, तर ते लाल गोळा म्हणून ते बैल ससाना त्याच्यावर घोंगावू लागला, फिरू लागला. तेव्हा मात्र तिला हात वाऱ्या करू लागले, हाय करू लागली. त्याला मात्र भागवण्याचा प्रयत्न ती करू लागली.
परंतु तो बैल ससाना मात्र अशा प्रकारे न घाबरता त्याने त्या लहान चिमुकल्या बाळाला मांसाचा गोळा म्हणून त्याला उचललं आणि तो घेऊन गेला. हाय हाय करते परंतु तो मांसाचा गोळा मात्र त्या बैल ससाण्याने उचलून नेला. तेव्हा ती अर्ध्या मदत राहिली. तर तो मुलगा तेव्हा तो दुसऱ्या काठावर पहिल्या काठावर ठेवलेला होता. तर त्याला वाटलं की माझी आई मला बोलावते, हात वाऱ्या करते, म्हणून त्याने पाहिले की आई बोलावते म्हणून तो लगेच काठावर उतरला, पाण्यात उतरला आणि लगेच पाण्यात उतरल्याच्या नंतर तो वाहून गेला. तेव्हा मात्र ती आक्रोश करू लागली की माझा पती साप चावून मेला, एक मोठा मुलगा नदीने वाहून नेला, दुसरा मुलगा बैल सशाने उचलून नेला. हाय रे देवा माझा आता कोणी नाही, हाय रे देवा माझा असं कोणी नाही म्हणून आक्रोश करू लागली. आक्रोश करू लागले त्यानंतर पुन्हा शेवटचा पर्याय होता की चला आता माझ्यासाठी शेवटचा पर्याय एकच आहे की माझ्या आईवडिलांच्या घरी मला गेलं पाहिजे. माझा पती संपला, 2 मुलं संपले, आता माझं कोण नाही, आता शेवटी माझे आई आणि वडील याच्यासाठी मला पर्याय दुसरा नाही. म्हणून ती श्रावस्तीच्या दिशेने निघाली. निघता निघता श्रावस्ती नगरीच्या थोड्या अंतरावर गेल्याच्या नंतर काही लोक उभे होते आणि काही एक सरळ चढत होतं. त्या दिवशी मात्र त्याच पावसात या शेडची 7 मजली इमारत, त्या पावसामध्ये जोराचा पाऊस, अंधाधुंदी असल्यामुळे, जोरात पाऊस असल्यामुळे ती कोसळली आणि कोसळल्याच्या नंतर तिचे वडील, आई आणि तिचा भाऊ त्या इमारतीखाली दबून मरण पावले. आणि त्या तिघांना सुद्धा त्या सरणावर एक जागी केलं, सरळ रचलं आणि ते फुकून दिलं गावच्या लोकांनी सांगितलं की बाई रात्री जो पाऊस आला होता त्या पावसात मात्र ते मोठा सेट होता, तुझे आई वडील, तुझा भाऊ त्या 7 मजली इमारतीच्या खाली दबले आणि दबून मात्र त्यांचा मृत्यू झाला. तिघ सुद्धा एका सरणावर जळत आहे, ते 5 सरळ नाही. असं म्हणल्याच्या नंतर तिच्या मनामध्ये एकदम धक्का बसला आणि धक्का बसल्याच्या नंतर ती मात्र अशी गावाकडे गेली आणि गावात घेऊन आक्रोश करता 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 वेळी पिशी झाली आणि एक एक करता साऱ्या अंगावरचे वस्त्र फेकून दिले. नग्न मात्र श्रावस्ती नगरीमध्ये फिरे, लोक मात्र तिला दगड मारत असत आणि अशा प्रकारे वेडीबाई म्हणून अशा प्रकारे तिची मात्र लोक मजा करत असत, दगड मारत असत, वेडी म्हणून तिला छळत असत. असं करता करता तिचं पुण्य जागी झालं आणि तिचं पुण्य फळाला आलं. फळाला आल्याच्या नंतर भगवान श्रावस्ती नगरीमध्ये प्रवचन देत होते. प्रवचन देता 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 ती अशा प्रकारे तिथून गुजरत होती. काही लोकांनी म्हटलं काय ती येडी बाई आली, भगवंताच्या याच्यामध्ये व्यते आणेल म्हणून तिला बाहेर हाकला. अशा प्रकारे बोलत असताना भगवंताने तिच्याकडे पाहिलं आणि भगवंताने तिला सारा दिला. म्हटले की अरे माझे दुःखी आली बेटा तू आजा, आणि तिला बसवलं आणि बसवल्याच्या नंतर भगवंताचं प्रवचन ऐकू लागली. ऐकता प्रवचन ऐकता तिला होश आला आणि होश आल्याच्या नंतर पाहते की मी तो लग्न आहे म्हणल्याच्या नंतर ती अशी उखडू बसली आणि उखडू बसल्याच्या नंतर जवळच एक मात्र शेजारी एक चांगला पुरुष होता. त्याने आपली चादर काढली आणि तिच्या अंगावर टाकली. तिच्या अंगावर टाकल्याच्या नंतर लगेच तिने चादर लपटली आणि ती मात्र आपल्या भगवंताचं प्रवचन ऐकू लागली. तेव्हा तिच्या अंगावर ती चादर टाकली, तेव्हापासून तिचं नाव पटाचारा असं पडलं आणि तेव्हा लोक तिला पटाचारा असं म्हणायचे. आणि म्हणून ती भगवंताचं प्रवचन ऐकता एकदम मात्र होशमध्ये आली आणि भगवंताचं प्रवचन ऐकता भगवंताकडे शेवटी भगवंताने तिला बोलवलं आणि भगवंताने म्हटले की आओ मेरे दुःखी आहे बेटी. भगवंताकडे गेली, 3 वेळेस वंदन केलं आणि वंदन केल्याच्या नंतर भगवंताला म्हणले की भगवान या दुनियामध्ये माझं कोणीच राहिलं नाही. भगवान म्हणतो काळजी करू नको, धर्म तुझं रक्षण करेल. काय म्हणतात भगवान की काय काळजी करू नको, धर्म तुझं रक्षण करेल, तू काळजी करू नको. अशा प्रकारचं म्हणल्याच्या नंतर तिला होश आला. भगवंताने तिला चिवर दिलं आणि चिवर दिल्याच्या नंतर भगवंताने तिला कर्मस्थान दिलं आणि कर्मस्थान देता ही पटाचारा ध्यान करता मुक्त अवस्था तिने प्राप्त केली आणि त्या दुखेरी महिला होत्या त्या दुखेरी महिलांची तिने सेवा केली. सेवा करता ही दुखेरी महिला ती सुद्धा अनंत अवस्था प्राप्त केली. असे न जाणे कितीतरी लोक होते.
एकदा काय झालं की एक जल्लाद जो फाशी देऊन लोकांना मारतो, तर त्याने दिवसभर आपली नोकरी असताना जल्लाद लोकांना जे काही गलती करतात त्यांना फाशी शिक्षा होते, तर त्यांना तो फाशी देऊन मारायचा, अशी त्याची नोकरी, त्याला जल्लाद असं म्हणतात। एक दिवस काय झालं की तो पत्नीला घरी सांगितलं की आता मी आंघोळ करायला चाललो, नदीवर जातो, तोपर्यंत चांगला स्वयंपाक बनव, असा स्वयंपाक बनव की मात्र चांगल्या पद्धतीने बनव, पौष्टिक स्वयंपाक बनव असं म्हणल्याच्या नंतर तिने स्वयंपाक सुरू केला, नदीवर गेला, आंघोळ केली आणि आंघोळ केल्याच्या नंतर रस्त्यातून चालू लागला। जाता जाता त्याला सारीपुत्त नावाचे भंते दिसले। सारीपुत्त नावाचे भंते दिसल्याच्या नंतर त्याला खूप आनंद झाला की म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, भंतेजीला आपल्या घरी भोजनासाठी नेमताना स्वादिष्ट भोजन बनायला लागलं। स्वादिष्ट भोजन बनायला लागलं म्हणल्याच्या नंतर त्याने भंतेजीला विनंती केली की भंते, आजचं भोजन आमच्या घरी स्वीकार करावं, आणि म्हणून अशा मध्ये त्याने स्वीकार केला आणि गेले। सारीपुत्तांना भोजन वाढल्याच्या नंतर, भोजन केल्याच्या नंतर हे घ्या, ते घ्या, ते घ्या, हे चांगलं आहे, ते चांगलं आहे, हे नवीन आहे, ते चांगलं आहे, अशा प्रकारचं भोजन केल्याच्या नंतर शेवटी सारीपुत्त भंतेजीचं भोजन झाल्याच्या नंतर भंते बसले आणि तोही बाजूला बसला। भोजन झाल्याच्या नंतर सारीपुत्ताने भोजन संपल्याच्या नंतर त्यांना धम्मदेशना देणं सुरू केली। धम्मदेशना जेव्हा ते सारीपुत्त देऊ लागले तेव्हा मात्र हा जो जल्लाद होता तो प्रवचन ऐकतच नव्हता। हे पाहिल्याच्या नंतर सारीपुत्ताने पाहिलं की मी प्रवचन देतो, हा ऐकतच नाही, काय कारण आहे? त्याने विचारलं की तुम्ही प्रवचन ऐकत नाही का? ते म्हणले नाही म्हणते, मी प्रवचन ऐकत नाही। काय ऐकत नाही? तर म्हणले मी प्रवचन यासाठी ऐकत नाही की मी जन्मभर लोकांना फाशीवर चढवलं, त्यांचे खून केले, त्यांना फाशी दिली, हे जन्मभर मी हेच काम केलं, म्हणून माझं मन चिलबिचल आहे, मी तुमची धम्मदेशना ऐकत नाही असं म्हणल्याच्या नंतर सारीपुत्ताने त्यांना सांगितलं की अरे तुम्ही नोकरी केली ना? तर म्हणे हो, मी नोकरी केली। मग तुमची नोकरी काय होती? तर म्हणजे जे लोक गुन्हा करतात त्यांना फाशी द्यायची, हे तुमचं काम होतं असं म्हणल्याच्या नंतर याच्यात तुमचा काय दोष? तुमचा काय दोष? तुम्ही नोकरी आहे, तो नोकरीचा एक भाग आहे, म्हणून कोणाच्या तरी आदेशावरून तुम्ही त्यांना फाशी देत होते आणि त्यांना मारत होते, याच्यात तुमचा काय दोष आहे? म्हटले नाही भगवान, नाही भंतेजी, मी हे खून केल्यामुळे मला हे वाटते की मी हे एवढं पाप केलं, जन्मभर लोकांना फाश्या देत आलो, शेवटी माझं काय होणार असं म्हणल्याच्या नंतर सारीपुत्त म्हणले काय घाबरायची गरज नाही, तुम्ही नोकरी केली आणि कोणाच्या तरी हुकमावरून तुम्ही फाशी दिली, तुम्ही स्वतः फाशी दिली का? ते म्हणले नाही। मग तुम्ही या फाशीचा तुमचा मात्र काही पाप पुण्याचा भाग येत नाही, तुम्ही मात्र पुण्यवानच आहात असं म्हणल्याच्या नंतर तो मात्र शांत झाला आणि शांत झाल्याच्या नंतर सारीपुत्ताच्या बरोबर आला आणि त्याने सारीपुत्ताने सांगितलं की अशा प्रकारे सारीपुत्ताने त्याने धर्माचे काही मर्म सांगितले आणि मर्म सांगितल्याच्या नंतर ध्यान साधना त्याला करायला लावली। ध्यान साधना करता करता हा जो जल्लाद आहे तो अनंत झाला। तर अशा प्रकारे भगवंताने जन्मापासून ज्या बोधी प्राप्त झाली तेव्हापासून या दुःखी लोकांना वर काढण्याचं काम केलं आणि वरच काढण्याचं काम नाही, तर त्यांना हे विपश्यनेचं कर्मस्थान देऊन त्यांना मुक्त अवस्था प्राप्त करण्यापर्यंत त्यांना पोहोचवलं। अशा प्रकारे या दुःखी लोक असो, खून करणारे लोक असो, चांगले असो, वाईट असो, या सर्वांची त्यांना मदत केली। तसंच मात्र देवदत्ताला सुद्धा भगवंताने मदत केली। भगवान विचारायचे, बाकीचे भिक्षू विचारायचे, भगवान एवढा तुमच्यावर सगळं आहे का? काम करतो, तुम्हाला मारण्याचा प्रयत्न करतो, तुमच्या विरुद्ध सगळे काम करतो, तरी तुम्ही याला संघात ठेवता? असं म्हणल्याच्या नंतर भगवान सांगायचे की नाही, याला जर मी या संघातून बाहेर जर काढलं तर अनेक नरकात पचत राहील, एवढा हा पाप करेल, म्हणून या पापातून थोडा तरी कमी होईल म्हणून मी याला संघातून काढत नाही। संघातून काढण्यासाठी तर अनेक प्रकारचे मला उपाय आहेत, मी काढू शकतो, परंतु पुढे चालून मात्र हा अशा प्रकारे नरकातच पतत राहील, म्हणून भगवान बुद्धाने त्याची वारंवार संघामध्ये त्याचे पाप कमी व्हावं यासाठी त्याला मरेपर्यंत संघात केलं। परंतु अशा प्रकारे शेवटी हा सुद्धा मरणाच्या नंतर जवळ आल्याच्या नंतर त्याला दिसू लागलं की नाही, मी मात्र अशा प्रकारची फार मोठी चूक केलेली आहे, परंतु मला
शेवटी आता भगवान बुद्धाचं दर्शन घेणं गरजेचं आहे आणि म्हणून भगवान एक करुणावान आहे. म्हणून मी जर गेले त्यांचे दर्शन घेतलं तर मला ते माफ करतील. आणि म्हणून देवदत्त अशा प्रकारे 4 भिक्षूंना बोलून 4 पायावर बरी बसला आणि अशा प्रकारे भगवंताचं दर्शन घेण्यासाठी निघाल्याच्या नंतर भगवान त्या ठिकाणी चालता 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 भिक्षूने सांगितलं, भगवान तो पहा देवदत्त तुमच्या दर्शनाला. भगवान बुद्ध म्हणले, नाही रे, तो माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. नाही भगवान येते आला ना जवळ तुमच्या. तिथे एक पुष्करणी होती आणि त्या पुष्करणीवर मात्र हे 4 भिक्षू थांबले. आणि थांबल्याच्या नंतर ते म्हटले की आता आंघोळ बिंघोळ करायचे. आणि आम्ही आता आंघोळ केल्याच्या नंतर तरुण ताजे झाल्याच्या नंतर भगवंताची भेट घेऊ. त्यानंतर देवदत्ताला सुद्धा असं वाटलं की अरे मी सुद्धा भगवंताचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी ताजतवाना होऊन आंघोळ करीन आणि आंघोळ करून भगवंताचं दर्शन करीन. असं म्हणल्याच्या नंतर देवदत्त सुद्धा त्या तलावामध्ये उतारल्याच्या नंतर ती जमीन दलदलीची होती आणि दलदलीची होती म्हणल्याच्या नंतर त्या ठिकाणी जसा तो फसत गेला तसं मात्र देवदत्ताला जमिनीमध्ये गडप झाला. असं म्हणल्याच्या नंतर भगवान आणि बाकीचे भिक्षू देखत राहिले की खरोखर भगवान पापी माणूस भगवंताचं कधी दर्शन करू शकत नाही. अशा प्रकारे देवदत्त जिवंतपणे जमिनीमध्ये गाडला गेला. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण जन्म आणि मृत्यू या मधला जो काळ आहे त्यामध्ये जास्तीत जास्त पुण्य संपादन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आपला राग आहे, द्वेष आहे, ईर्ष्या आहे, दुर्भावना आहे, ही सणे साधनेच्या माध्यमातून काढून टाकली पाहिजे. काढून टाकून आपल्या जीवनाचं सोनं बनवलं पाहिजे. मनुष्याचं जीवन फार मोठे किमती आहे. भगवान बुद्ध म्हणतात की जसं बुद्धाचं उत्पन्न होणं दुर्मिळ आहे तसं मनुष्य जीवन मिळणं सुद्धा दुर्मिळ आहे. मिळालं आम्ही मात्र त्याचा जर उपयोग नाही केला, खा प्या मजा करा आणि शेवटी मात्र अशा प्रकारे म्हातारे झाले, मृत्यूला प्राप्त झालं, क्या मिळेगा भाई? त्या पशु प्राण्यापेक्षा आमच्यात काय फरक आहे? ते भी खातात पितात मजा करतात आणि वय झालं मृत्यूला प्राप्त होतात. आम्ही जर ते मनुष्य असताना जर केलं तर आमच्या पायाचं मनुष्याचं जीवन मिळून काय फायदा झाला? म्हणून या मनुष्य जीवनाचा आपल्याला जर खऱ्या अर्थाने फायदा करायचा असेल तर आपण ज्या भगवान बुद्धाने धर्म सांगितला, आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला, 4 आरएसएस सांगितलं असतील, 37 बोधिस पक्ष सांगितलं असतील, या सर्वांचा अभ्यास करून मुक्त अवस्था प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे जरुरी नाही की आम्ही या जीवनामध्ये मुक्त होऊ, असं जरुरी नाही. भगवान बुद्धांना सुद्धा अशा प्रकारे बोधिसत्वाला 4 असंख्य कल्प 1 लाख पर्यंत जन्म घेऊन अशा प्रकारे जन्म घेता ह्या सगळ्या पारमिता पूर्ण केल्या. तेव्हा त्या कुठं ते समय संबोधले. मग आम्ही जर नुसतं साधनेला 10 दिवस गेलो, आमचे सगळे गगन घोडे राहिले, आता आम्हाला काय करायची गरज नाही, हे डोक्यातून काढून टाका. आणि म्हणून ही मरेपर्यंतची विद्या आहे आणि म्हणून ही मरेपर्यंतची विद्या आपल्या साथ आहे. म्हणून ही विद्या मात्र विसरता कामा नये. सेंटर वरून आलं की लगेच आपण मात्र त्याची निरंतरता ठेवली पाहिजे. निरंतरता हीच गुरु किल्ली आहे आणि म्हणून जो निरंतरता राहतो तोच व्यक्ती मुक्त अवस्था प्राप्त करतो. आले की 10 दिवस केले का? कुठे गेले होते 10 दिवस कोर्सला, कुठे गेले होते इगतपुरीला. अरे चांगलं झालं, आता गंगेत घोडे राहिले, देवी सोडून साधना, जाय तिकडं साधना, मी इकडं तू तिकडं. क्या होगा भाई, क्या होगा, क्या मिलेगा? लक्षात आलं? म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, तिथे भगवंताने नियम सांगितले, त्या नियमाप्रमाणे जर आपण चाललो तरच आम्हाला मुक्त अवस्था प्राप्त आहे. केवळ आम्ही बुद्धय म्हणून कुछ नाही मिलेगा. एका विद्वान पुरुषाने म्हटलंय की बाबासाहेबांनी या समाजाला बौद्ध धर्म दिला, परंतु मात्र एवढंच बदललं की बाटली तीच आहे, फक्त लेबल बदललं. आम्ही महार होतो, महाराच्या जागी बुद्ध आलं, पण कर्मी मात्र अजून तीच कर्म काढायचे, अजूनही कर्म काढत. अजूनही देव नाही निघाले आमच्या घरात, देव अजूनही निघाले नाही, अजूनही बकरे कोंबडे कापणं बंद झालं नाही. तर मात्र बौद्ध म्हणून आपला काय उपयोग होणार आहे? केवळ बुद्ध म्हणून उपयोग होणार नाही. म्हणून भगवंताची वाणी ही ठीक ऐकून आपल्या आचरणात आणून ती जर आपल्या आचरणात आणली तर भगवान बुद्ध म्हणतात आपलं कल्याण होतं. आपण कितीतरी पुस्तकं वाचतो, कितीतरी बोलत राहिलो, परंतु मात्र आचरण नसेल तर मात्र त्या पुस्तक जरी आपण त्रिपाठ कंठस्थ केलेलं असेल तरी मात्र आचरणाविना ते नील आहे. म्हणून त्या बुद्धीचा काही उपयोग नाही. आचरण असेल तर त्याचा फायदा होतो, आचरण नसेल तर त्या ज्ञान झिरो आहे. लक्षात आलं? म्हणून धारण करे धर्म. जो धर्माला धारण करतो धर्म त्याचं कल्याण करतो.
जो धर्माला धारणच करत नाही, धर्म त्याचं जरा कल्याण करत नाही. आम्ही किती जरी म्हणलं आम्ही बुद्ध आहेत, आम्ही बुद्ध आहेत, केवळ बुद्ध होने से कोई मतलब नहीं होता, नाम होने से कोई उच्चार नहीं होता, नाम उच्चारण से कोई फायदा नहीं होता. इसीलिए धारण करे सुधर्म. म्हणून आपण धर्म आचरणात आणा, आपल्या जीवनाचं सोनं बनवा. आपण ऐकून घेतलं या सगळ्या गोष्टी, म्हणून आचरणाविना राहू नका. सकाळी संध्याकाळी ध्यान करा, 1 घंट्याचं ध्यान करा. आळस असला तो पाणी तोंडावर फेका, नसलं तर बाल्टीवर फेका आणि अशा प्रकारे लवकर उठा आणि 4:30 वाजता सीटावर बसून ध्यान करा. लक्षात आलं? याला आचरण म्हणतात. आचरण कशाला म्हणतात? आपल्याला म्हटलं की दान करा, दान करा, दान करा, तर आपण दान केलं पाहिजे, त्याला आचरण म्हणतात. ध्यान करा, ध्यान करा, आपण ध्यान केलं पाहिजे, त्याला आचरण म्हणतात. अशा प्रकारे आपण जर केलं यालाच आचरण म्हणतात आणि हेच आचरण आमचं कल्याण करतं. म्हणून आपण सर्वांनी मात्र भगवान बुद्धाच्या केवळ वाणी विनाश न करता, बुद्धी विनाश न करता आपण खऱ्या अर्थाने धारण करण्याचं काम करा आणि ते सुद्धा आचरण करण्याचं काम करा. तरच आपलं कल्याण होईल, वरना कल्याण होणार नाही. म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी ऐकून घेतलं. बंदेजीने मला संधी दिली, आपणही ऐकून घेतलं, म्हणून हे प्रवचन मी या ठिकाणी थांबवतो. आपण ऐकून घेतलं त्याबद्दल आपलं सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन. बंदेजीने मला बोलण्याची संधी दिली, या ठिकाणी बोलवलं, त्यांचं सुद्धा मी आभार मानतो. म्हणून या ठिकाणी प्रवचन सांगतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांची स्वस्ति मुक्ती हो. साधु 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 साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.